साऱ्याच कळ्यांना जन्मसिद्ध हक्क आहे फुलण्याचा, मातीमधला वतन वारसा आकाशावर कोरण्याचा. प्रत्येक कळीत जागत असतो निर्धार फुल होण्याचा, दिमाखाने दिसण्याचा अन सुगंधाने असण्याचा. आणि हा हक्क राखून ठेवलाय कास पठारावर. पठारावरील दिसणारी फुले पाहून कवी कुसुमाग्रज यांच्या कवितेची आठवण झाली. पावसाळा म्हटलं की प्रत्येक ठिकाणाचे एक वेगळे रूप आपल्याला पाहायला मिळते. पण एक जागा अशी पण आहे की जिथे वेगळ्या रूपासोबत रंगांची उधळण पाहायला मिळते. सह्याद्रीचा पुष्पोत्सव आपल्याला पाहायला मिळतो आणि ती जागा म्हणजे कास पठार. साधारणपणे 1200 मीटर उंचीवर वसलेले आहे. कोयना वन्यजीव अभयारण्याला लागूनच कास पठार आहे. ठोसेघर, वज्राई, एकीव धबधबे येथून जवळच आहेत. आज आपण जात आहोत साताऱ्याजवळील रंगीबेरंगी आणि दुर्मिळ फुलांनी बहरलेले कास पठार पाहण्यासाठी. चला तर मग नेचर्स फ्लेवरच्या सोबत. साताऱ्याला पोहोचल्यावर ठोसेघर धबधबा, चाळकेवाडीतील पवनचक्की पाहून दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून कासला जायचे असा एकूण प्लॅन होता. त्यामुळे कास पठार पाहण्यासाठी आदल्या दिवशी सकाळी मुंबईहून लवकरच निघालो. पुण्यापासून 135 तर मुंबईपासून साधारण 250 किलोमीटर अंतरावर आहे. डोळ्याचे पारणे फेडणारे ठिकाण म्हणजे कास पठार. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30ला लवकरच बाहेर पडलो. सगळीकडे धुकं पसरलेलं आणि दवाही पडत होते. पठारावरून दिसणारी घनगर्द हिरवाई, मध्येच लागणारे जंगल डोळ्याचे पारणे फेडत होती. कास पठाराचा निसर्ग पाहणे म्हणजे एक खजिनाच आहे. कास पठार किती लांब आहे? कास पठाराच्या पार्किंग मधून आपल्याला 150 रुपयाचं तिकीट घ्यावे लागते. त्यानंतर त्यांच्याच गाडीने आपल्याला कासच्या गेट पर्यंत सोडतात. दररोज साधारण 3000 पर्यटकांना प्रवेश मिळतो. तिकीट ऑनलाईन देखील मिळते, पण आम्ही तेथे गेल्यावरच तिकीट काढली. या ठिकाणाचे नैसर्गिक सौंदर्य आणि जैवविविधता लक्षात घेता युनेस्कोने 2012 मध्ये याला जागतिक नैसर्गिक वारसा असलेलं स्थळ म्हणून घोषित केले. येथे फुलांच्या 800हून अधिक प्रजाती आढळतात. हे पठार तब्बल 1000 हेक्टर क्षेत्रात पसरलेले आहे. आपण कास पठार पाहायला सुरुवात केलेली आहे. पाहूयात किती किती फुलं दिसतात. फुलांचा मोसम ऑगस्ट पासून सुरू होतो. तो साधारण 2 महिनेपर्यंत असतो. फुलांचे प्रमाण आणि त्याचा भर संपूर्णपणे पावसावर अवलंबून असतो. ही फुले पठारावरील खडकावर उगवतात. मातीचा जेमतेम 1 सेंटीमीटरचा थर असेल. त्यामुळे पाऊस थांबला की फार काळ टिकत नाहीत. सकाळच्या गुलाबी थंडीत आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसाच्या रिपरिपीत भिजण्यासोबत तेरडा, सोनकी, टोपली कारवी, नाल, चवर, कापरू, निलिमा या फुलांचा रंगसोहळा पाहून एकदम आनंदून जायला होतं. या फुलांवर पसरलेली धुक्याची दुलई, त्यावर बागडणारी फुलपाखरे मन मोहून टाकतात. हिरव्या गर्द गवतावर डोलणारे फुलांचे विस्तीर्ण गालिचे पाहताना मन प्रसन्न करतात. 800हून अधिक प्रजाती आपल्याला येथे पाहायला मिळतात. हलका पाऊस पडत असेल तर धुक्यामधील स्वप्नवत असे ठिकाण आहे हे. पावसाळ्याच्या शेवटाला शेकडो हजारो विविध फुले बहरायला लागतात
आणि पावसामुळे हिरव्यागार झालेल्या पठाराचे रूपांतर चित्तथरारक रंगीत बहु फुलांच्या आणि बहुरंगी गालिचांमध्ये होते. सडा व तेथील उतारावर मोकळ्या जागेवरील अधिवासात येणाऱ्या या कारवीला झुडूप कारवी अथवा टोपली कारवी या नावाने संबोधले जाते. दर 7 वर्षांनी फुलणारी ही कारवी फुले यापूर्वी म्हणजेच 2016 साली फुललेली आणि आता यावर्षी म्हणजेच 2023 मध्ये ही फुले पाहण्याचे भाग्य आम्हाला लाभले. कारवी या फुलांचा हंगाम फार कमी वेळेसाठी असतो. कारवी कर्नाटक, केरळमध्ये देखील आढळतात, परंतु त्या राज्यात 10 ते 12 वर्षांनी फुले येतात. कारवी प्रभावीपणे जमिनीची धूप नियंत्रित करते. हे फूल केवळ त्याच्या सौंदर्यासाठीच नाही तर त्याच्या पर्यावरणीय आणि आरोग्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. मधमाशा दुर्मिळ कारवी मध तयार करतात, ज्यात चव, सुगंध आणि रंग यांचे अद्वितीय मिश्रण असते. हा मध खूपच फायदेशीर असतो कारण तो पाठीच्या कणाला ताकद देतो. ही आहे हिरवी निसरुडी. ही 2 रंगात आढळते. ही आभाळी फुले सकाळी 7ला उमलतात आणि 12:30 पर्यंत पूर्णपणे मिटून घेतात. ही आहे चवर. हिला रान हळद देखील म्हणतात. ही अनेक प्रकारात आढळते. पठारावर संपूर्ण चांदणं पसरल्यासारखे दिसत आहेत आणि तेही धुक्यामध्ये. ही मिकी माऊसची फुले, कावळा पण म्हणतात. फुलांवर मिकी माऊसच्या डोळ्यासारखे 2 टिपके दिसतात. पठारावर जांभळ्या व पिवळ्या रंगाची फुले भरपूर प्रमाणात फुललेली होती. त्यांचे लुकलुकणारे डोळे सुंदर दिसत होते. ही आबोली रंगाची दिसणारी आबोलीमा फुले आहेत. ही फुले तर खूपच नाजूक व लहान होती. सीतेची आसवे, निळसर रंगाचे फूल, त्यावर पांढरा टिपका. ही वनस्पती फुलाच्या सुगंधाने कीटकांना आकर्षित करते. पाण्यात असलेले बारीक कीटक हिच्या मुळांच्या जाळ्यात अडकतात, त्यावर ही वनस्पती वाढते. ही जांभळ्या रंगाची मोठी सोनकी. ही सोनकीची फुलं आहेत. सोनकी खूप ठिकाणी आढळते. सह्याद्रीच्या अनेक भागात दिसते. गेंदाची फुले. ही गवतवर्गीय वनस्पती आहे. पांढरा फेटा बांधल्याप्रमाणे दिसते. तुळशीच्या मंजिरीप्रमाणे दिसणारी ही जांभळी मंजिरी. हिचा डार्क जांभळा रंग, मध्येच दिसणारा सफेद गेंद, पिवळी सोनकी, ही रंगसंगती खूप सुरेख दिसत होती. कुमुदिनी तलाव. गेट नंबर 4 मधून आत गेलो की साधारणपणे 2 किलोमीटर चालत जायचं. रस्ता एकदम लांबपर्यंत हलक्या चढउतारांचा आहे. चालत जाताना दमछाक होते खरी, पण तेथे पोहोचल्यावर तलावात कमळासारखी फुललेली कुमुदिनी पाहून थकवा कुठच्या कुठे निघून जातो. त्यात सकाळच्या वेळी धुक्यातून चालताना फारच आनंद मिळतो. कास सरोवरात इतर अनेक वनस्पती देखील आहेत, ज्या इतर कुठेही पाहायला मिळत नाहीत. कंदील पुष्प या फुलाच्या शोधात आम्ही होतो आणि ते आम्हाला कुमुदिनी तलावाशेजारी पाहायला मिळाले. कुमुदिनी तलावाच्या राजमार्गावर तलाव परिसरात गेंद चांगला बहरलेला दिसतो. विविध रंगाचे संयोजन तर पाहण्यासारखे असते. एकमेकापूरक असे रंग एकमेकाशेजारी पाहायला खूपच विलोभनीय वाटते.
कुमुदिनी तलाव तर खूप साऱ्या फुलांनी बहरून गेलेला होता. जैवविविधतेने परिपूर्ण असे निसर्गप्रेमी, वनस्पतीशास्त्रप्रेमी यांच्यासाठी तर खरोखरच स्वर्गसमान असे हे ठिकाण आहे. एकदा तरी या ठिकाणाला भेट द्यायलाच हवी.